नमस्कार, माझं नाव आहे सायली सुरेश चव्हाण आणि माझा विषय आहे नवीन महाराष्ट्र घडवण्यात युवा पिढीची भूमिका. या आजच्या विषयामध्ये माझे 3 मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे जी युवा पिढी आहे त्यांनी राजकारणात सहभाग घ्यावा आणि राजकारणात सहभाग घेऊन त्यांनी आत्ताचं जे राजकारण चालू आहे, जे म्हणजे एकमेकांवर टीका करणं, फक्त विरोधकांना तुम्ही चुकताय, तुम्ही हे चुकीचं करताय, हे बोलण्यात वेळ न घालवता आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो, आपण आपल्या राज्यात काही नवीन काय करू शकतो, या गोष्टींवर त्यांनी चर्चा करायला पाहिजे. आणि नुसती चर्चा न करता त्या गोष्टी त्यांनी साक्षात करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा काहीतरी आपल्या देशामध्ये बदल घडू शकतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा म्हणजे महिलांवर जे सध्या अत्याचार होत आहे, ह्या कुठेतरी म्हणजे लगेच थांबणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी लगेच होणार नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच होऊ शकतात. जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांवर चुकीची नजर जर कोणी टाकली, तर त्यांना जी शिक्षा कठोर त्यांच्यावर होत होती, जर अशी आत्ता कठोर कारवाई आपल्या देशामध्ये केली, तर नक्कीच महिलांचे जे अत्याचार होत आहेत, मुलींची तस्करी होत आहे, आज मी न्यूज ऐकली. ह्या गोष्टी खरोखर मला असं वाटतं, की कुठेतरी प्रयत्न केला तर सगळंच होऊ शकतं. तर मला असं वाटतं, की महिलांवरचे अत्याचार कमी होतील. आणि सर्वात पहिला म्हणजे ह्या गोष्टीतला असा मुद्दा आहे, की एखाद्या व्यक्तीने महिलांवर अत्याचार केला, की त्याच्यावर ते ज्या न्यायालयामध्ये केस चालतात, अ, या तारखेवर, त्या तारखेवर, तर त्या तारखा न देता लवकरात लवकर कशी कारवाई होईल आणि त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा कशी लवकरात लवकर होईल, या गोष्टींवर देशातल्या न्यायालयामध्ये सुद्धा खूप लवकर विचार करून कठोर कारवाई केली जावी असं मला वाटतंय. जेव्हा तुम्ही कठोर कारवाई करणार तेव्हाच अशा व्यक्तींच्या या जे त्यांचे खराब खालच्या दर्जाचे विचार आहेत महिलांवर अत्याचार करण्याचे, ते कुठेतरी कमी होतील. त्यांना काही गोष्टींची भीती असणं गरजेचं आहे आणि मला वाटतं या भीतीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे अशा आरोपीला फाशीची शिक्षा ही एवढ्या लवकर देण्यात यावी, की जेव्हा एखादी व्यक्ती हा विचार करेल, त्यांच्या डोक्यामध्ये अशा घाण म्हणजे खालच्या विचाराच्या गोष्टी त्यांच्या डोक्यात येतील एखाद्या महिलेविषयी, तर ते नक्कीच विचार करतील, की आपण चुकीचं करतोय आणि हे करणं चुकीचं आहे आणि आपण जर असं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्याला कुठल्याच म्हणजे कुठेच आपण ह्याच्यात वाचू शकत नाही. आपल्याला नक्कीच या गोष्टीला सामोरे जावं लागेल. ती म्हणजे आपल्याला फाशीची शिक्षा होईल. ह्या अशा गोष्टी जर आपल्या देशामध्ये घडू लागल्या, असे म्हणजे कठोर निर्बंध ह्या गोष्टींवर झाले, तर नक्कीच मला असं वाटतं महिलांवरचे अत्याचार थांबतील आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं, की ह्या गोष्टींवर युवा पिढीने विचार करायला पाहिजे. मुलं ज्या म्हणजे मला हे असं सांगायचं आहे, आज महिला ही मुलांपेक्षा कुठेच कमी नाहीत. ज्या पोस्टवर मुलं काम करतात, त्याच्या पण वरच्या पोस्टवर आता महिला काम करत आहेत आणि मला असं वाटतं, की सगळ्यांचेच विचार बदलणं गरजेचं आहे महिलांच्या बाबतीत. आपण आता म्हणजे महिलांना कमी दर्जा देणं, की एखाद्या घरामध्ये एखादी महिला चांगल्या पोस्टवर कामाला असेल, तर तिच्या नवऱ्याला असं म्हणजे वाटलं, की माझी बायको ह्या पोस्टवर कामाला आहे, मी कमी. तर हे चुकीचं आहे. ज्याच्या त्याच्या हिमतीवर आणि त्याच्या शिक्षणावर त्याला काम मिळतं. त्याच्यामुळे कमी दर्जा हा कुठल्याच गोष्टीवर महिलांना तर नाहीच नाही, पण एखाद्या पुरुषाला पण देणं चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे महिलांच्या बाबतीत जे पुरुष विचार करतात सगळ्याच बाबतीत, की कमी म्हणजे दर्जा देणं, तर हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. त्यामुळे महिलांवर जे होतात जे महिलांवर अत्याचार होतात, तर त्या बाबतीत इथे कुठेतरी या गोष्टीसुद्धा विचारात घ्यायला पाहिजे. काही गोष्टी या विचारांमुळे पण होत असतील, की एखादी महिला माझ्यापेक्षा कशी पुढे जाऊ शकते. तर असे विचारचे लोकं या जगात आहेत. तर हे विचार आपण कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, की कुठलीही महिला किंवा कुठलाही पुरुष हे आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर पुढे जात असतं आणि कोणी कोणाला कमी लेखणं हे आत्ताच्या तरी मला वाटते सिच्युएशनमध्ये चुकीचं आहे. त्याच्यामुळे जे ते आपल्या आपल्या कष्टाने आणि बुद्धिमत्तेवर पुढे जातं. त्याच्यामुळे आपण काय चांगलं करून पुढे जाऊ शकतोय हा विचार करणं गरजेचं आहे किंवा आपल्यापेक्षा कोण का पुढे जातं हे नाही. तर आपणही काहीतरी चांगलं करून पुढे जाऊ शकतो. हे पुरुषांचे विचार असायला पाहिजेत महिलांबाबतीत आणि हे विचार जर बदलले तर नक्कीच महिलांचे
जे अत्याचार होत आहेत काही गोष्टीत ते पण कमी होऊ शकतात. आणि महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो नक्कीच सगळ्यांनी बदलायला हवा असं मला वाटते. तर नक्कीच आपल्या देशामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. हा राहिला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे माझा, की आपल्या देशामध्ये भरपूर गोष्टींची कमतरता आहे. सर्वात पहिलं म्हणजे आता हा मुद्दा आहे माझा अपघाताबाबत सॉरी बाबतीत, की पहिलं आपल्या देशामध्ये ॲक्सिडेंट हे कमी होत होते. कारण की तेव्हा म्हणजे गाड्या खूप कमी होत्या. पण आता जसं गाड्यांचा ज्याच्या त्याच्याकडे 2-3 गाड्या आहेत, तर एवढे एका-एका घरामध्ये गाड्या झाल्या आहेत, की अ, सरकारी जो आपल्याला प्रवास आपला आहे, तो आता शक्यतो कोणी करत नाही. आपल्याला रेल्वेतून प्रवास करायला नको किंवा बसमधून प्रवास करायला नको. त्याच्यामध्ये गर्दी असते, हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे मेट्रो झाली आहे, तरी पण गर्दी काही कमी नाही. पण एकेका घरात जर 4-4 गाड्या असतील, तर नक्कीच आपल्या देशामध्ये जिकडे-तिकडे ट्रॅफिक होणार आणि हे ॲक्सिडेंटचे जे प्रमाण वाढत चालले, त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण आहे. सर्वात पहिलं म्हणजे जे नॉर्मली टू व्हीलर गाड्या आहेत, त्यांचा पण एक स्पीड कमी करणं खूप गरजेचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता सध्या जे ॲक्सिडेंट होत आहेत, ते म्हणजे हे माल वाहतूक ज्या गाड्या आहेत, ट्रान्सपोर्ट जे अ, काही वस्तू आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात किंवा देशामध्ये जातात. असे जे ट्रान्सपोर्ट आहेत आणि ते ट्रान्सपोर्टचा एक मला असं वाटतं टायमिंग चेंज करणं खूप गरजेचं आहे. त्यांना हा सकाळच्या ऑफिस टायमिंग जेव्हा ऑफिसला जाणाऱ्या गाड्या असतात आणि संध्याकाळी रिटर्न जे ऑफिसमधून निघणाऱ्या गाड्याचा टायमिंग असतो, त्या गाड्यांच्या टायमिंगमध्ये म्हणजे सकाळ आणि संध्याकाळच्या टायमिंग सोडून एक जर आपण ठरवलं, जर रात्रीच्या वेळेत ट्रान्सपोर्ट आपण जर त्यांना तो वेळ दिला किंवा पहाटेचा एक वेळ दिला, तर नक्कीच थोडंफार मला असं वाटतं ॲक्सिडेंट कमी होऊ शकतात. आणि त्यांचा जो गाडीचा स्पीड आहे, त्या स्पीड बाबतीत पण मला असं वाटतं थोडासा विचार करावा. तर नक्कीच आपला जे ॲक्सिडेंट आहेत ते नक्कीच कमी होतील असं मला वाटतं. तर माझे हे 3 मुद्दे होते, जे युवा पिढींकडनं आत्ता होणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतंय. तर माझे हे मुद्दे कसे वाटले ते नक्कीच मला कळवा. थँक यू.